95% बिगिनर ट्रेडर्स चार्ट बघतात, पण चार्ट काय सांगतो हे त्या लोकांना समजतच नाही. म्हणून ते चुकीच्या ठिकाणी बाय करतात आणि चुकीच्या ठिकाणी सेल करतात आणि लॉस करून बसतात. या व्हिडिओनंतरनं तुम्ही कोणतेही फॉरेक्स मार्केटचा चार्ट आत्मविश्वासाने वाचू शकाल. नमस्कार मित्रांनो, US फ्लॅश आपल्या चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे. आत्तापर्यंत आपण मागील व्हिडिओमध्ये फॉरेक्स मार्केट, करन्सी पेअर, पीप, लॉट साईज आणि लिव्हरेज या सर्व गोष्टी समजून घेतल्या आहेत. पण ट्रेडिंग करण्यासाठी सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे चार्ट वाचण्यासाठी यायला पाहिजे. जर चार्टच वाचता आला नाही तर तुमच्याकडे कितीही चांगली स्ट्रॅटेजी असली तरी त्याचा काही उपयोग होणार नाही. आपण अगदी सुरुवातीपासून बिगिनरचा पासून चार्ट समजून घेणार आहोत. चार्ट म्हणजे काय? आता बघा, चार्ट म्हणजे एखादा कुठला पण करन्सी पेअर असू दे, त्या पेअरचा मागील भूतकाळात काय घडलेला आहे तो इतिहास म्हणजे चार्ट. आता एक उदाहरण आपण बघूया, युरो USD. आता युरो USDची आज प्राईस किती आहे, किंवा काल किती होती, किंवा गेल्या आठवड्यात किती होती, हे सर्व बघण्यासाठी हा चार्ट असतो. हे सर्व बघायसाठी आपल्याला तो चार्ट असतो. हे चार्टमुळे ट्रेडर प्राईसचा ट्रेंड समजून घेतात. म्हणजे जो चार्ट आपण हे बघणार ह्याच्यात पाठीमागे काय घडलेलं आहे ह्याच्यावरून आपण इतिहास समजतो आपल्याला, आणि त्याच्यानुसार आपण पुढचा भाकीत करू शकतो किंवा पुढचं भविष्य बघू शकतो. फॉरेक्समध्ये चार्टचे मुख्यतः प्रकार भरपूर आहेत, पण महत्त्वाचे जे प्रकार आहेत ते 3 प्रकार आहेत. पहिला प्रकार म्हणजे लाईन चार्ट. हा सर्वात साधा चार्ट आहे. फक्त क्लोजिंग प्राईस दाखवतो आणि बिगिनरसाठी समजायसाठी हा एकदम बेस्ट आहे. पण हे ट्रेडिंगसाठी चार्ट जास्ती कोणी यूज करत नाही. दुसरा बार चार्ट. हा थोडा ॲडव्हान्स चार्ट आहे. यामध्ये एका टाईम पिरियडमध्ये ओपन, हाय, लो आणि क्लोज हे चारही प्राईस दिसतात एका बारमध्ये. आणि तिसरा जो येतो तो सर्वात महत्त्वाचा आहे, कॅन्डलस्टिक चार्ट. हा सर्वात जास्त वापरला जाणारा चार्ट आहे. प्रोफेशनल ट्रेडर सर्व किंवा बडे मोठे सगळे हा चार्टच वापरतात आणि हा चार्ट शिकायचा आहे. तर कॅन्डलस्टिक म्हणजे काय हे पण आपल्याला बघणं महत्त्वाचं आहे. जर कॅन्डलस्टिक म्हणजे तुम्हाला काय माहीत नसेल तरी माहिती करून घ्यायला पाहिजे. एका जी कॅन्डल असते एका कॅन्डलमध्ये, त्या कॅन्डलमध्ये 4 टाईपची माहिती असते. पहिली म्हणजे ओपन, सुरुवात पूर्ण झाली. हाय म्हणजे कुठंपर्यंत गेला. लो, बॉटम लेवल. आणि क्लोज म्हणजे एंड, त्या परफेक्ट एखादा 1 मिनिटाचा टाईम फ्रेमच्या ह्याच्यात क्लोज झाला. जर प्राईज वर गेली, जर कॅन्डल हिरवा झाला, ग्रीन गेला, प्राईज वर गेली तर कॅन्डल हिरवा ग्रीन दिसतो, आणि जर प्राईज खाली आली तर लाल कॅन्डल दिसतो. जर एखादा मार्केट 100वर उघडला, 110पर्यंत गेला आणि 95पर्यंत खाली आला, पण परत ते 108ला बंद झाला, असं ही जी सगळी माहिती आहे ना, ही एका मिनिटाच्या कॅन्डलस्टिकवर दिसते. या सर्व गोष्टीमुळे ट्रेडरला मार्केटमध्ये बायर जास्त आहेत का सेलर जास्त आहेत हे सगळं समजतं. आता तुम्ही मगाशी मी म्हटलं बाबा कॅन्डलस्टिक एका मिनिटाची असते, म्हणजे ते झालं टाईम फ्रेम. आता टाईम फ्रेम म्हणजे काय? टाईम फ्रेम म्हणजे एक कॅन्डल किती मिनिटाची, एका मिनिटामध्ये काय घडलं ते दाखवतं, किंवा एक कॅन्डल किती वेळ दाखवते याला टाईम फ्रेम म्हणतात. म्हणजे आता कॅन्डल हाचे टाईम फ्रेम भरपूर आहेत. 1 मिनिट आहे, 5 मिनिट आहे, 15 मिनिट आहे, 1 तासाची कॅन्डल असते, 4 तासाची कॅन्डल असते, 1 दिवसाची असते, 1 विकलीची असते, म्हणजे 1 आठवड्याची असते, 1 महिन्याची असते, कुठं तरी 1 वर्षाची सुद्धा दिसते. जर हे काय आहे, जर तुम्ही 1 मिनिटाचा चार्ट पाहत असाल तर प्रत्येक कॅन्डल ह्या सगळ्या 1-1 मिनिटाच्याच येणार. जर तुम्ही 1 तास टाईम फ्रेम निवडली तर तुम्हाला सगळ्या कॅन्डल ह्या 1-1 तासाच्या कॅन्डल दिसणार, आणि जर तुम्ही 4 तासाची किंवा 1 महिन्याची निवडली तर सगळ्या कॅन्डल 1-1 महिन्याच्या दिसणार. तर बिगिनरसाठी आपल्याला सर्वात महत्त्वाचं, जर तुम्ही स्कॅल्पिंग करणार असला तर 15 मिनिटचा चार्ट बघितला जातो. तरी खरं तुम्ही बिगिनर आहे,
सुरुवातीला माझं तर सजेशन असं राहील की 1 तास किंवा 4 तासाचा चार्ट तुम्ही बघितलेलं अधिक चांगलं ठरेल. आता ह्या सगळ्या झाल्या गोष्टी. आता ट्रेंड कसा ओळखायचा? चार्टमध्ये 3 प्रकारचे ट्रेंड असतात. अप ट्रेंड, डाऊन ट्रेंड आणि साइडवेज. अप ट्रेंडमध्ये हायर आहे, हायर लो. मार्केट ह्याच्यामध्ये वर जातं, त्याच्यामध्ये बायर मजबूत असतात. डाऊन ट्रेंडमध्ये लोअर हाय, लोअर लो, याच्यामध्ये मार्केट खालच्या बाजूने जात असतं. याच्यामध्ये सेलिंग जास्त होत असते, सेलर मजबूत असतात. आणि साईडवेजमध्ये पुढचं म्हणजे साईडवेज मार्केट. साईडवेज मार्केटमध्ये प्राईस ही एका रेंजमध्ये फिरते, म्हणजे 100 ते समजा 150ची रेंज आहे, किंवा 100 ते 110 त्या रेंजमध्येच फिरत असते. अप डाऊन होत असते. ना सेलर ह्याच्यामध्ये जास्त ॲक्टिव्ह असतात, ना बायर ह्याच्यामध्ये जास्त ॲक्टिव्ह असतात. अशा मार्केटमध्ये, साईडवेज मार्केटमध्ये नवीन ट्रेडर्सने जपून ट्रेड करावा. कारण सर्वात जास्त जो लॉस होणारा, म्हणजे सर्वात जास्त जो लॉस होतो तो साईडवेज मार्केटमध्ये होतो. इथेच सर्वात मोठे बिगिनर लोक चूक करतात. बहुतेक बिगिनर ट्रेडर्स जे आहेत ना, ते फक्त एखादी ग्रीन कॅन्डल बघतात आणि कॉल बाईंग करतात, आणि किंवा एखादा रेड कॅन्डल बघतात, सेल करतात. ही सर्व चुकीचं आहे. असं कधीही करू नये. कारण तुम्हाला कॅन्डलस्टिक पॅटर्न या सगळ्या गोष्टी समजून घ्यायला पाहिजे. चार्ट ट्रेडिंग तुम्हाला यायला पाहिजे. टाईम फ्रेम तुम्हाला समजून घ्यायला पाहिजे. किती मिनिटाच्या टाईम फ्रेमवर आपण ट्रेड करतोय, कुठं स्टॉप लॉस लावायला पाहिजे, या गोष्टी आपण अजून पुढं डिटेलमध्ये बघणार आहे. तरीसुद्धा तुम्हाला मी थोडं सांगतोय की बाबा माहीत असावं तुम्हाला या गोष्टी. कारण एका कॅन्डलवर कुठलेही निर्णय घेतला जाऊ शकत नाही. नेहमी तुम्हाला ट्रेंड ड्रॉ करावे लागतील, सपोर्ट ड्रॉ करावे लागतील, रेजिस्टन्स ड्रॉ करावे लागतील, व्हॉल्यूम देखील तुम्हाला बघावे लागतील. अशा सर्व प्रकारच्या गोष्टीचं कॉम्बिनेशन करून तुम्ही निर्णय घेऊन मग तुम्ही बाय किंवा सेल करायचं असते. तुम्ही डायरेक्ट आला बाय केलं, डायरेक्ट आला सेल केलं, अशी ट्रेडिंग होत नाही. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे बिगिनर लोकांनी डायरेक्ट मोठा फंड ॲड करू नये. छोट्या छोट्या कॅपिटलने तुम्ही सुरुवात करा. पहिला शिकून घ्या, सुरुवात करा, आणि मग तुम्ही हे करा. तर आता आज आपण काय काय बघितलं बघा. चार्ट म्हणजे काय बघितलं, लाईन बार आणि कॅन्डलस्टिक चार्ट बघितला. कॅन्डलमध्ये ओपन, हाय, लो आणि क्लोज याचा एक बेसिक कन्सेप्ट बघितला. टाईम फ्रेम एक बघितलं. ट्रेंड कसं ओळखायचं हे सुद्धा आपण बघितलं. आता या सर्व गोष्टी बघितल्या. आता पुढचा जो व्हिडिओ आपण जे करणार आहे त्या व्हिडिओमध्ये कॅन्डलस्टिक पॅटर्नमध्ये जरा थोडं डिटेलमध्ये शिकणार आहे. म्हणजे दोजी कॅन्डल काय, हॅमर काय, शूटिंग स्टार काय, किंवा बुलिश एंगल्फिंग काय, बेरिश एंगल्फिंग काय, ही ह्या सगळ्या कॅन्डल बघून, किंवा कशा प्रकारे ट्रेड करायचं, एंट्री कशी घ्यायची, एक्झिट कुठे घ्यायची, हे आपण एक नॉमिनल बेसिकचा अभ्यास करणार आहे. तर मित्रांनो, तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. पुढच्या व्हिडिओमध्ये भेटू आणखीन अशीच एक नवीन माहिती घेऊन. तुमच्यासाठी फॉरेक्सचा एक प्रकारे हा कोर्सच, व्हिडिओची सिरीजच चालू आहे कोर्सची. त्याच्यामुळं हा तुम्ही, माझी तर अशी इच्छा आहे की हा तुम्ही एक तुमच्या कुठल्या व्हॉट्सॲप ग्रुपला किंवा इतर ठिकाणी किंवा तुमच्या मित्राला कमीत कमी एक दोन शेअर तर तुम्ही करायला पाहिजे, जेणेकरून तुमच्यासोबत तुमचे मित्र देखील फॉरेक्स मार्केट म्हणजे काय, कॅन्डलस्टिक काय असतं, कसं ट्रेड करतात, हे सगळ्या गोष्टी त्यांना पण समजून जातील. आणि हे शिकत राहा. डायरेक्ट समुद्रामध्ये उडी मारून तुम्ही पोहायला शिकू नका. पहिला साधं टप्प्याटप्प्यानं शिकत मग तुम्ही मोठी झेप घ्या. मग त्याच्यासाठी तुम्हाला पहिल्या चॅनलला आपल्या सबस्क्राईब करायला लागेल, लाईक करायला लागेल, आणि तुमच्या 1-2 मित्रासाठी ही माहिती महत्त्वाची असेल तर तुम्ही शेअर देखील करा. तर व्हिडिओ लांब वाढत आहे, तर जास्त लाँग नको, त्याच्यासाठी मी इथंच थांबतोय.
आणि पुढच्या व्हिडिओमध्ये मग तुम्हाला आणखीन माहिती येईल.